ठाकरे विरुद्ध मोहित कंबोज हा संघर्ष संपलाय की काय अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहे। कारण भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला शिवसेना युबीटीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली। यानंतर आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात। मात्र खासदार संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरेंची पाठराखण केली आहे। कंबोज यांच्या घरी शुभकार्याला जाण्यामध्ये गैर काय असा सवाल राऊतांनी विचारला। तर राजकीय मतभेद एका बाजूला असतात असं सुळे यांनी म्हटलेलं आहे। तर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी राजकीय संस्कृती या वक्तव्यावरून राऊतांना लक्ष्य केलं। दुसरीकडे शिवसेना नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपशी जवळीक साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असा हल्लाबोल केला आहे। दुसरा असं आहे की कोणी एखादा शुभ कार्याला बोलवला असेल, शुभ कार्य, तर ते जाण्यामध्ये चुकीचं नाही, एवढंच माझी याच्यावरती आहे। पण एकनाथ शिंदेने बोलवलं तर जाल तुम्ही शुभ कार्यासाठी? बोलव द्या, त्यांच्याकडे आता कोणतं शुभ कार्य आहे असं मला दिसत नाही, कारण त्यांची सगळी कार्य पार पाडलेली आहेत। जर एखाद्याने शुभ कार्याला कुठे बोलवलं असेल, मंगल कार्याला बोलवलं असेल, तर तेवढ्यापुरते कटुता दूर ठेवून जर कोणी गेला असेल, मला असं वाटतं तुमची थोडीशी गल्लत होते। राजकीय विषय आणि कौटुंबिक समारंभ हे दोन वेगळे असतात। एक कुणाच्या तरी लेकीच्या वाढदिवसाला कोणी गेलं त्याच्यात गैर काय? ते राजकीय मतभेद हे एका झालेले असतील, हीच तर महाराष्ट्राची संस्कृती आहे। जेव्हा हे बंधू लोक असतील किंवा एखादे बाबा लोक असतील, यांचा जेव्हा थेट संपर्क एखाद्या मंत्र्याशी, एखाद्या आमदाराशी, खासदाराशी येतो, तर त्या टायमाला अनेक लोक त्यांच्या मार्फत सुद्धा आपलं काम करून घेण्यासाठी त्यांचा वापरही रोज उठून अशुभ बोलणारे आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण बघणारे संजय राऊत यांना शुभ कार्यावर बोलण्याचा अधिकार नाही। मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला कोण कोण गेलं याच्यावर बोलण्याचा अधिकार खरंच संजय राऊतांना आहे का? कारण कुठल्याही शुभ कार्याला जायचं नाही, रोज उठून अशुभ बोलायचं, रोज उठून खोटं बोलायचं, एवढाच धंदा संजय राऊतांना उठलेला आहे। महाराष्ट्राची राजकीय संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा याच्याशी संजय राऊतांचं काहीही देणं घेणं नाही। कारण अशुभ बोलणं आणि असत्य बोलणं एवढंच संजय राऊतांचं काम उरलेलं आहे। जेव्हा हे बंधू लोक असतील, यांचा जेव्हा थेट संपर्क एखाद्या मंत्र्याशी, एखाद्या आमदाराशी, खासदाराशी येतो, तर त्या टायमाला अनेक लोक त्यांच्या मार्फत सुद्धा आपलं काम करून घेण्यासाठी त्यांचा वापरही करतात आणि तेही स्वतःला वापरून घेतात। म्हणून संबंधाचा वापर आता तो गैर पद्धतीने केला गेला की योग्य पद्धतीने केला गेला हे पाहावं लागेल। परंतु असे फोन निश्चित अनेक लोकांना येतात, हे आम्ही मान्य करतो। गोरगरीब जनतेच्या सुखदुःखामध्ये न जाणाऱ्या आणि उच्चभ्रू लोकांच्या लग्न पार्ट्या, मुंजी, वाढदिवस यांना जातीने जाऊन हजेरी लावणाऱ्या आदित्य ठाकरे हे आता भारतीय जनता पार्टीच्या जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत। हे याच्यातून सिद्ध होते, तेव्हा अशा लोकांपासून जनतेने सावध राहिलं पाहिजे। मोहित कंबोजजी यांचे सर्वांशी संबंध आहे, पारिवारिक कार्यक्रमात सर्वच जातात आणि मी जाणार होतो काल, पण मला विमान नाही मिळालं। त्यामुळं मोहित कंबोजीचे जे काही उद्योगपती म्हणून रिलेशन आहे, सर्वांची रिलेशन आहे। माननीय अडाणी असतील, माननीय अंबानी असतील, हे लोकांकडे आपण जातोच। एखाद्या छोट्या कार्यकर्त्याकडे गेलं तर काय बिघडला? जवळीक तर कुठे तयार होत नाही असं कशाला जवळीक आहे याच्यामध्ये? तुमच्याकडे वाढदिवसाला आलं तर जवळीक तयार होतो का? पारिवारिक संबंध तयार होतात, पारिवारिक संबंध आहेत। पारिवारिक संबंधातनं कोणी कोणाकडे जातं याचा अर्थ राजकारणाचा दूर दूर संबंध नाही राहत।